रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा उन्हाचा तडाखा बसतोय। पारा 41 अंशांवर गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होतीये। या हवामानामध्ये उष्ण आणि दमट हे हवामान राहणार असल्याचा अंदाज आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुद्धा खबरदारी म्हणून सुरू केले गेलेत। सलग दुसऱ्या दिवशी हवेतील आर्द्रता 75% गेली आहे। दुपारी 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत उन्हात न जाण्याचं आवाहन सुद्धा प्रत्येक जिल्ह्याला प्रशासन करतंय। गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा उष्णतेने होरपळताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून तापमानात देखील वाढ झालेली आपल्याला दिसून येते। जवळपास 41 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हे रत्नागिरी जिल्ह्यात गेलेलं आहे। आज देखील हवामान विभागाचा हा रत्नागिरी जिल्ह्याला वातावरणाचा हा जो तापमानाचा येलो अलर्ट दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान उष्ण आणि दमट हे आज असणार आहे। त्यामुळे हवेतील जी आर्द्रता आहे ती देखील वाढण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जिल्हा आरोग्य केंद्र असेल त्याच पद्धतीने उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय देखील उष्माघात कक्ष हे सुरू झालेले आपल्याला दिसून येत आहेत। सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील हवेची आर्द्रता ही 75% पर्यंत गेलेली आहे। शक्यतो 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे असे देखील प्रशासनाने आवाहन हे कोकणवासियांना केलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर कुठेतरी 4 ते 5 या ठिकाणी अंश डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे 12 ते 4 या वेळेमध्ये गरज असल्यासच बाहेर पडावे असे देखील आवाहन हे प्रशासनाने कोकणवासियांना केलेले आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।